इंग्लिशचं एकंदरच कसं आहे म्हणजे तू सांग, तुलाच विचारणार आहे मी. आधी तर नमस्कार, मी श्रेयस थोरात आणि आपल्या या फिल्ममध्ये मी प्रसादचा कॅरेक्टर करतोय. नवशक्तीचे आभार आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. तुमचा प्रश्न होता. हां, खरंच म्हणजे हे कोणी कव्हर नाही केलं म्हणून मी सगळ्यांच्या वतीने हे बोलतोय. इंग्लिश जसं तुम्हाला फिल्ममध्ये दाखवलं तेवढंच मला येतं. फक्त माझ्या आयुष्यात कोणी जाई नाहीये मला शिकवायला. फिल्म मध्ये आहे जाई जी इंग्लिश शिकवते. ही तुझी खंत आहे. तुझ्या आयुष्यात तुला जाई हवी आहे अशी खंत आहे, किंवा तो इमोजी असतो ना स्माईल आणि डोळ्यात अश्रू, तो तसं नाहीये. असं कसं आहे ना, त्यांनी या निमित्ताने आज नवशक्तीच्या या स्टुडिओत मी अनेकदा म्हणते की आत्ताच करा, आता आम्ही सोफ्यावर नाही बसलोय त्यामुळे इथे मॅनिफेस्टेशन वगैरे आम्ही करतच असतो, खरंच करत असतो. आज आपण उभ्या उभ्या, पण नवशक्तीच्या स्टुडिओला वाईव आहे मॅनिफेस्टेशनची. तुला काय मॅनिफेस्ट करायचंय? मला काय मॅनिफेस्ट करायचंय म्हणजे आपली फिल्म 23 मेला येते आणि ती हिट व्हावी, खूप एकदम ग्रँजर हिट व्हावी अशीच. म्हणजे मॅनिफेस्टेशन पेक्षा आपण रिअलिटी मध्ये पण बोलू की होणारच ते होईलच रे. पण पर्सनल तुला काही मॅनिफेस्ट करायचंय का? तुझ्या आयुष्यात जाई मिळावी असं काही? असं काय नाहीये. नाही मॅनिफेस्ट ना, भविष्यात काहीतरी व्हायला आपल्या फिल्मसाठीच मी मॅनिफेस्ट करेन आता. असं काय पर्सनलच फिल्म झाली आता, त्यामुळे असं पर्सनल आता काय राहिलंच नाहीये फिल्मच्या व्यतिरिक्त, त्यामुळे फिल्मच. तर असं येईल, तो हळूहळू खुलेल. पण माहिती का माझ्याबद्दल मैंने तो कुछ नहीं बोला. मी काहीच बोलले नाहीये. एवढं कॉन्फिडेन्शियल का चाललंय? मला रोहन बाबुस्कर यांनी काहीही सांगितलेलं नाहीये. नाव घेतलं म्हणजे काहीतरी. आता मला कळलं की मन जाई हे गाणं इतकं सुंदर का झालंय, आत्ता कळलंय मला. आणि अर्थात ते गाणं खरंच खूप अप्रतिम झालंय. त्या गाण्यातल्या शूटिंगचे काही खूप छान गोष्टी सांगितल्या, फ्रेम्स एस्पेशली. तर त्या गाण्यातल्या शूटिंगच्या वेळेचं काही तुम्हाला काही शेअर करायचं? गाण्याच्या शूटिंगच्या वेळेस म्हणजे ना, म्हणजे मला गौतम सर एक बोललेले की खरं खरं सांग, तुला खरंच जाई आवडते का तू जाई मध्ये तुझी जाई बघतोस? मला हे पाणी मुरलंय एवढं नक्की. तर म्हणजे हा प्रश्न होता. आणि गौतम सरांनी मला एक पण सांगितलं, गौतम सर म्हणजे आमचे प्रोड्युसर आहेत, जे असोसिएट प्रोड्युसर. बघा नाव घेताना पण कसा चुकला. तर ते हे पण बोललेले, त्यांच्या कोणतरी मावशी का कोणी नातेवाईकांमधलं बोलले की हा खरंच जायचा प्रेमात होता का? ह्याचे असे एक्सप्रेशन्स कसे, हे मी बोललेलो आहे. तर मग असं सगळं होतं त्या फिल्म. त्याच्यावर होतं. नाही, आता आपण विषयाला मूळ हात घातलाय, मेन विषयाला. आता यांनी जो बॉल टाकलाय तो मला या दोघांकडे नक्कीच टाकायला आवडणार आहे. खऱ्या आयुष्यात जाई आहे का? खऱ्या आयुष्यात जाई सारखं कोणी आहे? मैत्रिणी आहेत, पण अशा जाई नाही कोण. जाई नाहीये ना कोणा. तुला काही मुलगी नाही कोणा. मग काय तुला मॅनिफेस्ट करायचंय का काही आज मुलींविषयी? नाही, काही. मी नाही म्हणलं काही. आपल्या फिल्मचंच की आता 23 मेला आमची फिल्म रिलीज होणार आहे, नवशक्ती. पर्सनल मॅनिफेस्टेशन. जास्त पावर एकत्र येतील ना, मग जास्त मॅनिफेस्ट होईल ना. त्यांनी पण केलं, मी पण करतो. माझं पण आमची फिल्म रिलीज होते 23 फिल्म हिट होणार आहे आपली. फिल्मच्या पलीकडे तुला काही मॅनिफेस्ट करायचंय का आज? आपला हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त लोकांनी पाहावा मैं पार्टी देगी तुझे. आणि तो बऱ्याच लोकांनी शेअर करावा, लाईक करावा आणि मग फिल्म बघावी. आणि नवशक्तीला खूप सबस्क्रायबर्स, खूप फॉलोअर्स मिळावे. आणि माझ्या वाटचं पण मॅनिफेस्टेशन केलंय आज, त्यामुळे थँक्यू मित्रा. तू येत राहा प्लीज. दर महिन्याला चक्कर मारत राहा. तुला काही पर्सनल मॅनिफेस्टेशन आज काही करायचंय का? काहीच नाही बोललोय त्याला. आता कॅमेरा सगळ्यांकडे फिरवूच या आपण. काय करायचं? नाही, पर्सनल असं काहीच नाही करायचंय मॅनिफेस्ट. कारण काही अशा इच्छा आकांक्षा असूच शकतात की असं थोडी की प्रेमातच पडावं. अरे काय सांगू, या मित्रांना त्याचं सिक्रेट कळलेलं आहे, त्यामुळे मला कळतं की हे दोस्ती बहुत गहरी आहे. नॉर्मल आयुष्यात काय तुला करायचंय पुढे किंवा काय?
कॉलेज कुठे हा कुठे चांगलं कॉलेज भेटेल. आता कुठल्या वर्षाला आहेस तू? हा 11th 11th ला आहेस. ओ म्हणजे आता 11th ला चांगलं कॉलेज सांभाळून गेलं. तुला काय काय तुमचं होऊ दे. झालं झालं. एवढं की मी सांभाळून घेते साहेब तसं मी सांभाळून घेते एवढं. करेक्ट कास्टिंग आहे. जाई सो जाई. हा. तर चांगलं कॉलेज मिळावं हो. असं आहे. बरं आता आपण मेन जाईकडे येऊया. साजिरी तुला काय मॅनिफेस्ट करायचं आहे? मॅनिफेस्ट वेळास मॅनिफेस्ट आज मला करायचं आहे की आमची जी मैत्री आहे जी आत्ता दिसते किंवा ही जी अख्खी टीम आहे ती अशीच्या अशी टीम पुढे खूप वर्ष अशीच राहू दे. नाही ते आता रोहन सरांवर आहे दुसरा भाग वगैरे पण आणि प्रेक्षकांवर पण आहे. पण ही अशी टीम कारण आम्ही चौघं एकत्र सुरुवात करतोय तर आमचं हे युनिट असंच राहू दे असं मी मॅनिफेस्ट करेन. आणि कळलं मला म्हणून ती जाई तू जाई आणि तुझ्यात खूप साम्य आहे का म्हणजे काय? नाही खूप नाही आहे नाही काय जाई म्हणजे काय मी थोडी काय रे बोलायचं हा, तुम्हीच मी सांगा. थोडी हे तिघं अग्री करतील माझ्या बरोबर की जाई थोडी निरागस आहे. थोडी नाही जाई निरागस आहे आणि मी निरागस नाही आहे.